नमस्कार, मी जान्हवी सावंत. जय महाराष्ट्रच्या या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज निमित्त भेटण्याचं हे आहे की नवा कोरा मराठीमध्ये चित्रपट येतोय. चित्रपटाचं नाव आहे देवमाणूस आणि हा देवमाणूस चित्रपट 25 एप्रिलला रिलीज होतोय. तर तुम्ही सर्वांनी हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायचा आहे. आणि याच चित्रपटाच्या निमित्ताने चित्रपटामध्ये काम करणारा कलाकार आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत सुबोध भावे सर आहेत. नमस्कार सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. सुरुवातीला आधी देवमाणूससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. याच निमित्ताने ही भूमिका तुमच्यापर्यंत कशी आली? तेजस देवस्कर या चित्रपटाचे दिग्दर्शक त्यांनी फोन करून सांगितलं की असा असा एक चित्रपट करतो आणि तू काम करावंस अशी इच्छा आहे. मला त्यांच्याबरोबर काम करायचं होतंच. मी म्हटलं अवश्य आनंदाने. कधी ऐकवत आहे गोष्ट, आणि त्यांनी गोष्ट ऐकवली. ती ऐकल्यापासून मी उत्सुक होतो की कधी एकदा मी मेकअप करून गेटअप करून सेटवरती जातो आहे आणि हा रोल करतो आहे, आणि फार आनंद झाला मला. एकतर अशा प्रकारची भूमिका मी केली नव्हती. म्हणजे पोलीसची केली होती, पण अशा शेड्सचा पोलीस असलेला मी कधी केली नव्हती. आणि रवी फार धमाल आहे. प्रोफेशनल ॲज अ पोलीस म्हणून तो भयंकर सिन्सिअर आहे. त्याच्या शेवटपर्यंत जाऊन शोध घेणार आहे, पण माणूस म्हणून अत्यंत बेभरोशी आहे. अंदाज लागत नाही त्याचा. आणि असा एक ज्याचा अंदाज लागत नाही असा एक माणूस करणं, त्यातनंही पोलीस करणं, ही फार धमाल गोष्ट होती. आणि मला असं वाटतं की ते लिखाणातच त्याच्या तेजस्या आली होती. नेहानी फार सुंदर त्याचे डायलॉग्स केलेत. त्यामुळे मी त्यांनी गोष्ट ऐकूल्या क्षणी वाट बघत होतो की कधी करायचं, कारण ती ऐकता ऐकताच तो कसा असेल, कसा वागत असेल, कसा बोलत असेल, कसा उठत असेल, अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या. आणि तेजसची स्पष्टता फार सुंदर होती. त्यामुळे त्याच्या डोक्यात काय ते त्यांनी नीट सांगितलं. सेटवरती सुद्धा काय काय करायचं आणि काय नाही करायचं आहे हेही त्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी जे सांगितलं, त्यांनी जे लिहिलं, त्या प्रकारे ती व्यक्तिरेखा साकार करण्याचा प्रयत्न केला. अगदीच. पण ही जेव्हा भूमिका तुमच्याकडे आली आणि जसं तुम्ही म्हणालात की अशा पद्धतीची भूमिका मला करायची होती, तर काय आव्हानं होती समोर ही भूमिका साकारताना? आव्हान मला असं वाटतं की तुम्ही जे करताय ते खरं वाटलं पाहिजे, हेच महत्त्वाचं असतं. आव्हान तर प्रत्येक गोष्टीतच आहे. पण जितकं दिग्दर्शक तुमचा खंबीर असेल आणि ते स्क्रिप्टमध्ये जर उत्तम पद्धतीने उतरलं असेल तर ते आव्हान असं राहत नाही, तर तो एक आनंददायी सोहळा होतो. तसा हा रोल होता. अगदीच. नाटक म्हणू नका, मालिका, चित्रपट, जाहिरात या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही मुक्त संचार केलेला आहे. जवळचं किंवा ज्याच्यामध्ये खूप चॅलेंज आहे असं काय वाटतं? खूप चॅलेंज आहे असं? खरं तर असं सगळंच चॅलेंजिंग आहे हो. मग सोपं काहीच नाही. नाटकही चॅलेंजिंग आहे, कारण तुम्हाला तिथे प्रत्यक्ष जिवंतपणे समोर असलेल्या लोकांसमोर कला सादर करायची असते. चित्रपटही आव्हानात्मक आहे, मालिकाही आव्हानात्मक आहे. असं सोपं काहीच नाही आहे. त्यामुळे आनंद इतकाच आहे की आपल्याला या सगळ्या क्षेत्रांमध्ये काम करायला मिळतं आहे, या प्रत्येक माध्यमांमध्ये काम करायला मिळतं आहे. या प्रत्येक माध्यमाची अशी शक्तिस्थान आहेत, ती समजून घेऊन आपल्याला काम करायला मिळतं आहे. याच्यासारखा दुसरा आनंद नाही. या निमित्ताने एक प्रश्न, तुम्ही काही सिनेमे डिरेक्ट केलेले आहेत, मग कट्यार असू दे किंवा आता मान अपमान असू दे. एक डिरेक्टर ॲक्टर म्हणून काम करून नंतर डिरेक्टर होऊ शकतो, म्हणजे हे सामान्य माणसांचा मनात आलेला प्रश्न. पण एखादा डिरेक्टर एखाद्या दुसऱ्या डिरेक्टरच्या सोबत ॲक्टर म्हणून काम करताना काही आव्हानं असतात का? इझी असतं का, की त्याच्यामध्ये आपला डिरेक्टर मध्ये मध्ये डोकावत असतो? नाही, मला असं वाटतं की उलट प्रक्रिया सोपी होते, कारण आपण दिग्दर्शक म्हणून काम केलेलं असतं आणि समोरचा दिग्दर्शक हे विचार का करतो आहे हे आपण चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकतो. मला नाही असं वाटत की त्यांनी कामावरती काही परिणाम होतो. उलट लवकर त्या गोष्टी आपल्यापर्यंत येतात आणि याच्या पाठीमागचं त्याचं कारणसुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कळतं. आजूबाजूला चाललेली परिस्थिती, आपली चिडचिड कमी होते. कारण अदरवाईज कलाकारांना खूप सवय असते की हे असं नाही झालं, ते तसं नाही झालं. पण सेटवरती एक दिग्दर्शक जेव्हा काम करत असतो तेव्हा तो कशाकशातनं जात असतो, याचा अनुभव मी घेतलेला आहे. त्यामुळे एखादी गोष्ट नाही घडली तर त्याच्या पाठीमागे काहीतरी संयुक्तिक कारण असतं, आणि ते कारण दिग्दर्शकाला माहिती असतं. तो बिचारा त्या सगळ्या प्रेशरमध्ये जाऊन ते काम करत असतो. त्यामुळे मला असं वाटतं की इनफॅक्ट मी दिग्दर्शन केल्यामुळे मी ज्या दिग्दर्शकांकडे काम करतो त्यांना मी अजून जास्त चांगल्या पद्धतीने समजून घ्यायला शिकलो आहे. त्यामुळे मला ते मला फार सोपं जातं ते. पण मग जेव्हा तुम्ही ॲक्टरकडून डिरेक्टिंगकडे वळलात, तो प्रवास कसा होता? म्हणजे तुम्ही ठरवलं आता मला डिरेक्टर व्हायचं आहे, किंवा काय असं घडलं की आता मला फिल्म डिरेक्ट करायची?
असं काहीच मला असं वाटतं की मला तो चित्रपट करायचा एक ठरल्यानंतर मला तो डिरेक्ट करायचा नव्हता. मी अनेक लोकांना विचारलं की तुम्ही हा सिनेमा डिरेक्ट करताय का? कोणी इंटरेस्ट नाही दाखवला. मला असं वाटलं मग मला जर इतका इंटरेस्ट आहे तर मी का नाही करायचं? म्हणून मी केला. मला काही डिरेक्टर व्हायचं नव्हतं. पण कोणीच करत नव्हतं म्हणून मी केला. पण मग ह्या चित्रपटाविषयी देवमाणूसविषयी असं काही घडतं एखादा किस्सा वगैरे असं म्हणतो ना की फार असं वाटतं की हे फारच विचित्र म्हणजे दैवयोगाने घडलेलं आहे किंवा असं जसं की मी रेणुका शहाणे यांच्यासोबत सुद्धा बोलत होते. त्यांनी मला वारीचा खूप सुंदर अनुभव सांगितला की कसं ते सगळं जुळून आलं. तुमचा याच्यातला या सगळ्या शूटिंग दरम्यानचा काही आठवणीचा किस्सा? असा आठवणीचा किस्सा नाही, पण मला फलटणमध्ये एक फार सुंदर खायची जागा सापडली. मी खवय्ये आहे आणि भर दुपारी त्या फलटणच्या राजवाड्यासमोर आमचं शूटिंग होतं आणि मी गाडीत होतो कारण बाहेर रोडवरचा सीन होता. गाडीत बसलो होतो तर आमचा जो माझं काम बघतो तो माझा बॉय आला आणि मला त्याने विचारलं, दादा साबुदाणा वडा आहे समोरच्या गाडीवरती, खाणार का? तर मला साबुदाणा वडा खूप आवडतो. मी म्हटलं बरं आण म्हणलं. त्याने असं गरम गरम साबुदाणा वडा घेऊन आला आणि मी एकच मागवला होता. तर तो इतका अफलातून होता आणि त्याची चटणी, तर मी एक्सपेक्ट केलं नव्हतं खरं सांगायचं तर की इथे इतका अप्रतिम साबुदाणा वडा मिळेल. आणि मी जेवण झालं असून एकावर न थांबता अजून खूप मागवले. मग मी पुढचे काही दिवस फलटणमध्ये साबुदाणे वडे खात राहिलो आणि त्याचं व्यसन मी रेणुकाताईलाही लावलं मी तिलाही खायला लावलं. त्यामुळे मला असं वाटतं की बाकीचे किस्से घडत असतात, पण काही काही ठिकाणी तुला खाण्याची जी गोष्टी मिळतात ना त्या फार विलक्षण असतात. आणि मला नाही वाटत मी फलटणला राजवाड्याच्या समोरच्या त्या एका छोट्याशा गाडीवरती खाल्लेला साबुदाणा वडा मी आजतागायत कुठे खाल्लेला नाही तशा चवीचा. आणि मी भयंकर खवय्ये आहे. जेव्हा मी सांगतोय ते अत्यंत मनापासून आणि ऑथेंटिकली सांगतोय. म्हणजे याच्यानंतर त्या साबुदाणा वड्यावाल्याचा खप जास्त होईल, गिराईकं चांगली मिळतील. मला आवडेल, कारण चांगल्या चवीची चांगली चव देणारी माणसं खूप कमी असतात आणि त्यांचा जर बिझनेस होत असेल तर स्वागत आहे. या निमित्ताने आपलं बोलणं होतंय म्हणून तुम्ही इतके सुंदर सुंदर बायोपिक केलेली आहे. अशी एखादी कोणती भूमिका जी अजून वाटते मनात आहे, जी प्रत्यक्षात उतरवायची आहे असं वाटतं? ययाती करायचं आहे मला अर्थात, आणि ते काही लपून राहिलेलं नाही. गेली 15 वर्ष मी त्याच्यावरती काम करतोय. ते जेव्हा होईल तेव्हा होईल, पण ते करायचं एवढं नक्की. अर्थात. आणि कट्यार करताना म्हणा किंवा संगीत मानापमान करताना ही नाटकं तुम्ही आधी केलेली होती. नाटकाकडे बघतानाचा व्ह्यू प्रेक्षकांचा आणि तेच पुन्हा चित्रपटामध्ये झालं त्याचा व्ह्यू, हा तुम्हाला डिफरन्स काय वाटला प्रेक्षकांचा? मला माहीत नाही. मला त्याच्यावरती काय वाटलं म्हणून मी तो चित्रपट केला. कट्यार करताना मला असं वाटलं की इतकी सुंदर कथा आपल्याकडे आहे. संगीतावरती एकही चित्रपट तोपर्यंत आलाच नव्हता, अनेक वर्षात नव्हता आला. तर मला असं मनापासून वाटलं की एक अप्रतिम असा संगीतावर आधारित संगीतमय चित्रपट आपल्याला देता येऊ शकतो, म्हणून कट्यार केला. मानापमान करताना मला असं वाटलं की आपल्याकडे परिकथा नाही आहेत, फेरीटेल्सच नाही आहेत मराठीत. तर या मानापमानच्या कथेमध्ये एक फेरीटेल असण्याची शक्यता मला दिसली. एक म्युझिकल फेरीटेल, म्युझिकल लव्ह स्टोरी असण्याची शक्यता दिसली, म्हणून तो केला. आणि नाटकासारखा सिनेमा जर करायचा असता तर मग मी सिनेमा कशाला केला असता, मी नाटकच केलं असतं. नाटकासारखा सिनेमा करायचा नाही म्हणूनच सिनेमा केला ना. नाटकासारखा सिनेमा करणं तर जास्त सोपं आहे. मी निर्मात्याचा एवढा पैसा कशाला घालू. त्यामुळे जे लोक नाटक डोक्यात ठेवून सिनेमा बघायला येतात, मला असं वाटतं काहीतरी त्यांनी विचार केला पाहिजे आपल्या याच्यासाठी. मला जर नाटक करायचं तर मी ते शूट करून यूट्यूबला टाकलं असतं, तिकडे आहे नाटक, मी ते परत सिनेमात कशाला आणू. सिनेमात येताना त्या कथेमध्ये बदल होतात, त्याच्यामध्ये काही ॲडिशन्स होतात, काही सबट्रॅक्शन होतात, कारण आपण एका व्हिज्युअल माध्यमामध्ये जातो आहे आणि ती कथा आपण लोकांसमोर मांडतो आहे. त्यामुळे त्या दृष्टीने केला. पण आता यानंतर नाटकावरती किंवा नाटकाच्या कथेवरती आधारित सिनेमा नक्की नाही. संगीताची ओढ मग कधीपासून लागली, का लहानपणापासून? लहानपणापासून नाही, काही माझे मित्र माझ्या आयुष्यात आले. शौनक, राहुल, महेश, आनंद, बेला, सलील, या सगळ्यांमुळे खरं तर म्युझिकची आवड लागली आणि त्यांच्यामुळे त्यांचे सगळे सिनियर्स माझ्या आयुष्यात आले. अभिषेकी बुवा आले, पण वसंतराव देशपांडे आले, भीमसेनजी आले, किशोरीताई आल्या, कुमारगंजी आले, ही सगळीच मंडळी आली. आणि मला असं वाटतं की भारतीय शास्त्रीय संगीत इतकं अफाट आहे आणि इतकं मोठं आहे आणि ह्या सगळ्या दिग्गजांनी केलेलं काम इतकं मोठं आहे की त्यातलं मला असं वाटतं मी काहीतरी थोडंफार पुढपर्यंत नेऊ शकलो. तरी त्यांनी जे माझ्यावरती अनंत उपकार केलेत संगीतात इतकं काम करून, किंवा ते ऐकून मला शांत केलं आहे, ते ऐकून मला स्वतःला विचार करायला भाग पाडलं आहे,
तर त्यातनं काहीतरी मी संगीताच्या मध्ये काहीतरी करून लोकांपर्यंत पोहोचू शकलो तरी मी थोडंसं काहीतरी केलं असं मला वाटेल. सुबोध भावेना ॲक्टर सुबोध भावे कधी सापडला, म्हणजे कधी ठरवलं की मला ॲक्टर व्हायचं? कॉलेजमध्ये एकांकिका स्पर्धांमधनं काम करत असताना तेव्हाच जाणीव झाली की आपण काम करू शकतो याची. आणि मग सुरुवात बालनाट्यापासून केली होती, पण तेव्हा कधी काम नाही मिळालं. तेव्हा बॅकस्टेज करायचो, लाईट्स ऑपरेट करायचो, म्युझिक करायचो. कॉलेजमध्ये आल्यानंतर आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये पहिल्यांदा काम करायला मिळालं, अभिनय करायला मिळाला. मग आवडायला लागलं, मग हळूहळू थोडंसं जमायला लागलं, मग कळायला लागलं आणि मग लक्षात आलं की आपण हेच करू शकतो, दुसरं काहीच नाही करू शकत. पण मग जर तुम्ही ॲक्टर झाला नसतात तर तुम्ही कोण असता? माहीत नाही, मी एखादा कुठल्यातरी कंपनीत मार्केटिंग मॅनेजरचं काम करत असतो, कुठेतरी HR मध्ये असतो, किंवा UPSC MPSC दिलं असतं, किंवा पोलीसमध्ये असतो. काहीतरी केलं असतं मी नक्की. महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांच्यासोबत काम करतानाचा एक्सपिरियन्स कसा? उत्तम होता. एक तर महेश सरांचं काम मी अनेक वर्ष बघतो आहे, म्हणजे ॲक्टर म्हणून, आणि मला त्यांनी केलेल्या भूमिका आवडतात. ते एक अप्रतिम अभिनेते आहेत, आणि त्यांच्याबरोबर अभिनय करण्याची मला संधी मिळाली ते ॲक्टर असताना. त्यामुळे दुधात साखर. आणि रेणुकाताईंचंही आपण सगळेच फॅन आहोत. त्यामुळे एक एव्हरग्रीन अभिनेत्री, ज्यांच्याकडे बघूनच तुम्हाला इतकं छान वाटतं आपण या क्षेत्रात होतो त्याबद्दल, तर अशी एक अभिनेत्री जिंच्याबरोबरही काम करण्याची संधी मिळाली. आणि ते दोघंही एकाच चित्रपटात आहेत. त्याचबरोबर सिद्धार्थ आणि अभिजित, तेही नवीन पिढीतले खूप दमदार अभिनेते आहेत आणि विलक्षण काम करतात दोघंही पोरं. तर मला असं वाटतं की इतके उत्तम अभिनेते जर तुमच्या आजूबाजूला असतील तर इतकं सुंदर वातावरण सेटवरती चांगलं काम करण्यासाठीचं आपोआप निर्माण होतं. अगदीच. या चित्रपटासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा आमच्या जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी. थँक्यू सो मच. आवर्जून चित्रपटगृहात जाऊन बघा. 25 एप्रिलपासून चित्रपट प्रदर्शित होतो आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा. धन्यवाद. अगदीच. तर आपण या निमित्ताने सुबोध भावे यांच्याशी गप्पा मारलेल्या आहेत आणि 25 एप्रिलला हा चित्रपट रिलीज होतोय. तुम्ही सर्वांनी चित्रपटगृहामध्ये जाऊन हा चित्रपट पाहायचा आहे. धन्यवाद.